नमस्कार मंडळी, मी प्रणय निवाते स्वागत करतो तुमचं निवा डिस्कवरी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण चाललो आहोत मथुरेसाठी। युवा एक्सप्रेस या ट्रेनने आपण तिकडे चाललो आहोत। बँड्रावरून 16 तासात दिल्लीला पोहोचवते आणि 14 तासात मथुरेला। तर ती ट्रेन आपण बुक केली आहे। सीसी AC चेअर सीटिंग ही आपली तिकीट आहे। 16 तास आपल्याला बसूनच प्रवास करायचा आहे। लवकर जायचं असेल तर थोडं ॲडजस्टमेंट करावी लागते आणि आपण तिकीट पण खूप शेवटी मारले। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सीसी या सीट्स कशा असतात, कम्फर्टेबल आहे का, लांबचा प्रवास योग्यरित्या पार पडतो का, आपल्याला नीट बसायला भेटतं का, आणि खूप सारे प्रश्न जसे मला पडले होते की माझं तिकीट सीसी नंतर वेटिंगवर होतं, सीसी नंतर तिकीट वेटिंग होतं की कन्फर्म होतं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे। RAC लागतं की डायरेक्ट कन्फर्म होतं ते मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे। आणि ट्रेन टायमिंगवर पोहोचते की नाही हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे। आणि मथुरेपर्यंतचा प्रवास मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। सध्या मी बँड्रा टर्मिनल्सला आहे। 5:30 वाजता इथून ट्रेन सुटेल आणि पुढे कसं काय हा प्रवास घडवतो आणि खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर जी मला पडली होती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन। तर चला, तुम्हाला दिल्लीला जाण्यासाठी खूप सारे ट्रेन उपलब्ध आहेत, पण आज आपण युवा एक्सप्रेसबद्दल जाणून घेणार आहोत। युवा एक्सप्रेस बांद्रा टर्मिनल्सवरून रोज संध्याकाळी 5:30 वाजता सुटते। ही ट्रेन तुमच्यासाठी आठवड्याच्या 7 दिवस उपलब्ध आहे। फक्त 16 तासात दिल्ली आपण गाठतो। दिल्ली अब दूर नाही हे खऱ्या अर्थाने तुम्ही बोलू शकता। बांद्रा सोडलं की 6वं स्टेशन दिल्ली आहे। अशा प्रकारे AC कोच आहे ते। चला जाणून घेऊया याच्या CC सीट्स म्हणजे एअर कंडिशनर सीटेड कोच। तुम्हाला अशा प्रकारे सीटची सुविधा असते। पूर्ण ट्रेनमध्ये बसण्याची सुविधा उत्तम आहे। स्वच्छता ही खूप चांगल्या प्रकारे राखली गेली आहे आणि तुम्ही सीट समोर अशा प्रकारे कोणतीही वस्तू, खाण्याचे पदार्थ वगैरे ठेवू शकता। रात्री झोपण्याच्या वेळी थोडा त्रास सहन करावा लागतो। जास्त सामानही आपण या डब्यात कॅरी करू शकत नाही। या ट्रेनचे सर्व डबे AC कोचच आहेत। नॉर्मल आणि जनरल डबे तुम्हाला या ट्रेनमध्ये दिसणार नाहीत। या सीटचे तिकीटचा खर्च बोलायला गेलं तर 900 रुपये इतका आहे। तुमची तिकीट जर वेटिंग लागली तर तुमची तिकीट वेटिंग नंतर डायरेक्ट कन्फर्म होईल। RACचा त्या सीटवर काही संबंध नसतो। हा होता आजचा व्हिडिओतून तुम्हाला माहितीशीर असं काही भेटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओत। तोपर्यंत हसत राहा, जगत राहा, महाराजांच्या विचारांवर चालत राहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।